Hello friends, my name is Mr. A.R. Savade and today I am going to start our theory of machines first topic, that is fundamentals and types of mechanism or simple mechanisms. There is a first point, kinematic link or element. If we consider any machine, there are number of parts which are mounted on the machines. म्हणजे तुम्ही कोणताही मशीन घेतला तर त्याच्यावरती नंबर ऑफ पार्ट्स असतात आणि प्रत्येक पार्ट जो असतो तो दुसऱ्या पार्ट सोबत त्याची काहीतरी मोशन असते. म्हणजे फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट जे काही सगळे पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टची दुसऱ्या पार्ट सोबत काहीतरी मोशन असते. त्या मोशनला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक लिंक. ईच पार्ट ऑफ अ मशीन विच मूव्स रिलेटिव्ह टू दी सम अदर पार्ट. मीन्स फर्स्ट पार्ट सेकंड पार्टशी मूव्ह होतोय, सेकंड पार्टला फोर्स अप्लाय केल्यानंतर थर्ड पार्ट आपला मूव्ह होतोय. त्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो, जो मुव्हिंग एलिमेंट आहे त्या मुव्हिंग एलिमेंटला आपण काय मेन्शन करणार आहे, कायनेमॅटिक लिंक और कायनेमॅटिक एलिमेंट. त्याच्यामध्ये आपले तीन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे कायनेमॅटिक लिंकमध्ये तो आहे रिजिड लिंक, सेकंड इज फ्लेक्सिबल लिंक अँड थर्ड इज फ्लुइड लिंक. आता या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आपण स्टडी करूया. फर्स्ट मेन्शन केलं आहे रिजिड लिंक. रिजिड मीन्स मोशन ट्रान्समिट करत असताना त्या पार्टवरती कोणत्याही प्रकारचा डिफॉर्मेशन नसतो. म्हणजे डिफॉर्मेशन काय येईल, झिरो. डिफॉर्मेशन मीन्स व्हॉट, देर इज अ समथिंग चेंज इन साइज अँड शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, कोणताही एलिमेंट, फॉर एक्झाम्पल आपण पिस्टन सिलेंडर घेतला, कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन, मोशन ट्रान्सफर होत असताना कनेक्टिंग रॉडमध्ये कोणत्याही प्रकारचे तुमचे चेंजेस होत नाही आहेत. तेच एक्झाम्पल आपण बेल्ट आणि पुलीचा घेतला. बेल्ट जो काय आफ्टर लॉंग टाइम यूज केल्यानंतर तो काय होतो, थोडा इलॉंगेट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज इन साईज अँड शेप आपल्याला मिळतो. किंवा फॉर एक्झाम्पल आपण सायकल घेतला, सायकलचा स्प्रॉकेट अँड चेन मेकॅनिझम आफ्टर सम टाइम काय होतं, चेनची लेंथ वाढते, त्यामुळे चेनची आपल्याला एक लिंक कमी करावी लागते. हे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजेच काय, रिजिड लिंक मीन्स व्हॉट, इट इज अ लिंक which does not undergo while transmitting motion. मोशन ट्रान्समिट करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस तुम्हाला मिळणार नाही. सेकंड आहे फ्लेक्झिबल लिंक. फ्लेक्झिबल लिंक मीन्स इट अंडरगोज स्मॉल डिफॉर्मेशन while transmitting motion but it does not affect the motion. मीन्स मोशन ट्रान्समिट करत असताना याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस होतात, चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर, पण त्याचा कोणताही इफेक्ट तुमच्या मोशन ट्रान्समिशनवरती होत नाही आहे. आणि थर्ड आहे फ्लुइड लिंक. फ्लुइड लिंक मीन्स व्हॉट, व्हाईल ट्रान्समिटिंग मोशन फ्लुइड इज यूज्ड एज अ लिंक. मीन्स in pneumatic and hydraulic system, in pneumatic system air is used as a fluid and in hydraulic systems water or oil is used as a fluid. These three types of a kinematic link. First is the rigid, flexible and fluid link. Next point is constrained motion. Constrained motion means the motion of an object is in definite directions. It means आता कोणताही आपण मशीन एलिमेंट जर घेतला तर त्या प्रत्येक एलिमेंटची डायरेक्शन फिक्स असते. लेग मशीनचा स्पिंडल घेतला तर तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होतो. त्याचा टेलस्टॉक घेतला तर फक्त टू अँड फ्रो मोशन त्याला पॉसिबल आहे. म्हणजे कोणताही एलिमेंट तुम्ही घेतला तर त्याची मोशन फिक्स असते. कन्स्ट्रेंट मोशन मीन्स व्हॉट, कन्स्ट्रेंट म्हणजेच काय, थोडक्यात लिमिटेशन्स. कन्स्ट्रेंट मीन्स लिमिटेशन्स. त्या ऑब्जेक्टला काही लिमिटेशन्स असतात जेणेकरून तो ऑब्जेक्ट जो आहे त्याच डायरेक्शनमध्ये त्याची मुवमेंट झाली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतोय, कन्स्ट्रेंट मोशन. दी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन डिफायनाइट डायरेक्शन. फिक्स ठरलेल्या डायरेक्शनमध्येच तो मूव्ह झाला पाहिजे. त्याच्यामध्ये परत तीन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, सेकंड आहे इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन आणि थर्ड आहे सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, याच्यामध्ये मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं आहे, स्क्वेअर बार इन स्क्वेअर होल. याचा मिनिंग काय असतो बघा, कम्प्लिटली मीन्स आता या स्क्वेअर रॉडवरती हा जो बार आहे याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला लिनियर डायरेक्शन मध्ये, तर तो टू अँड फ्रो डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतो. पण जर मी रोटेशन फोर्स अप्लाय केला, रोटेशन, तर हा या स्क्वेअर होल मध्ये रोटेट होऊ शकत नाही. म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला
तर त्याची जी मुवमेंट आहे फिक्स आहे, त्याची मुवमेंट चेंज होत नाही आहे. मुवमेंट फक्त टू अँड फ्रो मोशनमध्येच तो मूव्ह होणार आहे. म्हणजे याचं डेफिनेशन काय सांगता येईल बघा, when the motion of an object is in definite direction irrespective of applied force. तुम्ही फोर्स कसाही अप्लाय करा, रोटेशनल करा, लिनियर करा, कसाही फोर्स अप्लाय केला तर त्याची एकच मोशन पॉसिबल आहे, ती म्हणजेच काय, टू अँड फ्रो मोशन. म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. म्हणजे त्याची मोशन फक्त तुम्हाला एकाच डायरेक्शन मध्ये मिळते. सेकंड जो आहे इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. याच्यामध्ये काय सांगता येईल, जर राऊंड बार इन राऊंड होल, जर मी या राऊंड बारला रोटेट करायचा प्रयत्न केला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तो रोटेट होऊ शकतो. याच्यामध्ये लिनियर डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, लिनियर डायरेक्शनला पण तो मूव्ह होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मोर दॅन वन आपल्याला काय मिळतात, मुवमेंट्स मिळतात. म्हणजे याच्या डेफिनेशन काय सांगते, इनकम्प्लिटली मध्ये when we apply or motion of an object is the motion of an object is more than one direction, then such type of motion is called as an incompletely constrained motion. मीन्स याची जी मुवमेंट आहे एकापेक्षा जास्त डायरेक्शन मध्ये आपल्याला मिळते, म्हणून आपल्याला काय मेन्शन केलं आहे, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. नेक्स्ट जो आहे थर्ड, सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. सक्सेसफुली मध्ये आपण काय करतोय, आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे, फुटस्टेप बेरिंगचा एक्झाम्पल आहे. हा त्याचा ब्रॅकेट आहे, बेरिंग ब्रॅकेट, आणि इथं शाफ्ट आहे. आता हा शाफ्ट कंटिन्युअसली रोटेट होत असतो. रोटेट होत असताना ड्यू टू रोटेशनल फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनला जाण्याचे पण चान्सेस आहेत. आणि ती अपवर्ड डायरेक्शन जी आहे, सेकंड मोशन, आपण काय केलं आहे, डब्ल्यू म्हणजेच काय, ॲडिशनल लोड अप्लाय करून तो रिस्ट्रिक्ट केला आहे. म्हणजेच काय, सेकंड मोशन इज रिस्ट्रिक्टेड बाय विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल फोर्स. तर त्याला आपण काय म्हणतो, सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. ॲक्च्युली हा सक्सेसफुली नाही आहे, कारण याचे मोशन्स कसे आहेत, दोन आहेत, एक रोटेशनल आहे आणि एक अपवर्ड आहे. अपवर्ड मोशन आपण लोड अप्लाय करून रिस्ट्रिक्ट केलं आहे, म्हणून याला आपण काय केलं आहे, सक्सेसफुली कन्वर्ट केलेलं आहे, म्हणून आपण याला म्हणतो सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. असे आपण तीन टाइप्स बघतोय कन्स्ट्रेन्ड मोशनचे, कम्प्लिटली, इनकम्प्लिटली अँड सक्सेसफुली. आणि सवय